नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आजचा दिवस अत्यंत शुभ, पवित्र आणि धनप्राप्तीशी निगडित आहे। आज आहे धनत्रयोदशी, लक्ष्मी आणि धन्वंतरी पूजनाचा दिवस। आणि या दिवशी केवळ एक छोटीशी कृती केली तर तुमच्या घरात लक्ष्मी देवी कायमस्वरूपी वास करेल। पहिला भाग पाहूया चला। धनत्रयोदशीचे महत्त्व काय आहे ते जाणून घेऊ। आजचा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी म्हणजेच दीपावलीचा पहिला दिवस। हा दिवस श्री धन्वंतरी भगवानांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो, जे आयुष्य, आरोग्य आणि धन यांचे अधिपत मानले जातात। या दिवशी घरात दिवे लावले जातात, नवीन वस्तू खरेदी केली जातात आणि विशेष म्हणजे लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी घराच्या प्रत्येक कोपऱ्याला उजवले जाते। दीप, स्वस्तिक चिन्ह, सोन्याचे दागिने घरात पूजा करताना दृश्य पाहायला मिळते। भाग दुसरा। आज उंबरठ्यावर ठेवायची ही एक वस्तू कोणती आहे ती आपण जाणून घेऊया। आज सकाळी सूर्योदयानंतर आणि पूजा आधी घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे ही एक खास वस्तू। ही वस्तू म्हणजे सोन्याचा रंग असलेली धान्याची मूठभर वाटी किंवा गव्हाचे दाणे आणि त्यात ठेवलेला एक तांब्याचा नाणीचा तुकडा। का ठेवायची ही वस्तू असा प्रश्न सगळ्यांचाच मनात आला असेल। चला तर त्याचं उत्तर देखील पाहूया। कारण उंबरठा हा घराचा प्रवेशद्वार आहे, तिथून ऊर्जा घरात प्रवेश करते। जेव्हा आपण त्या ठिकाणी लक्ष्मीचं प्रतीक असलेली वस्तू ठेवतो त्यावेळेस धन, आरोग्य आणि समृद्धी घरात प्रवेश करते। हाताने उंबरठ्यावर वाटी ठेवताना बाजूला दिवा लावलेला, स्वस्तिक चिन्ह काढलेले पाहिजे। तिसरा भाग पाहू, पूजेची पद्धत आणि मंत्र। पूजा करताना कशी करावी आणि कोणता मंत्र म्हणावा ते आपण पाहूया। सकाळी स्नानानंतर स्वच्छ कपडे परिधान करा, उंबरठा स्वच्छ पाण्याने धुवा। तिसरी गोष्ट, हळदी कुंकू लावून स्वस्तिक चिन्ह काढा। चौथी गोष्ट, एका तांब्याच्या वाटीत थोडं गहू, तांदूळ आणि एक नाणं ठेवा। पाचवी गोष्ट, त्या वाटीसमोर छोटा दिवा लावा आणि म्हणा ओम श्री ह्रीं क्लीं श्री लक्ष्मी नमः। हा मंत्र 11 वेळा म्हणा। यानंतर ती वाटी घरात ठेवून द्या आणि संध्याकाळी ती पूजा स्थळी ठेवा। ज्या ठिकाणी आपण पूजा केली आहे त्या ठिकाणी ती वाटी घेऊन या आणि तिची देखील पूजा करा। चौथा भाग, या मागचं तत्वज्ञान काय आहे चला तर आपण पाहूया। मित्रांनो, हे केवळ एक विधी नाही तर हा आपल्या श्रद्धेचा आणि सकारात्मक ऊर्जेचा संयोग आहे। जेव्हा आपण विश्वासाने काही करतो तेव्हा त्याचं फळ आपल्याला मिळतं आणि घरात सकारात्मक तरंग निर्माण होतात। उंबरठ्यावर ठेवलेली ती छोटी वाटी तुमच्या मनातील नकारात्मकता दूर करते आणि आर्थिक स्थैर्याचा मार्ग खुला होतो। पाचवा भाग पाहूया, या सर्व कृतींचा फायदा काय होईल चला तर ते पाहूया। एक रात्रीत आयुष्याचं सोनं होईल, म्हणजेच आयुष्यातील नशिबाचे दरवाजे उघडतील। 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल, कारण ही एक कृती तुमच्यासाठी नाही तर तुमच्या पूर्वजांच्या आत्म्यालाही शांती देते। घरातील स्त्री, पुरुष आणि मूल
सगळ्यांच्या जीवनात आनंद येतो, भरभराट येते. पतीच्या व्यवसायात, पत्नीच्या घरकामात आणि मुलांच्या अभ्यासात सकारात्मक बदल दिसून येतात. 6वा भाग पाहूया. विशेष लक्ष द्या. ही कृती करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. कोणत्या गोष्टी कराव्या, कोणत्या गोष्टी करू नये ते देखील खूप महत्त्वाचं असतं. जी वाटी आपण ठेवणार आहोत ती लोखंडाची नसावी. वस्तू ठेवताना पाय उंबरठ्यावर ठेवू नका. कृतीनंतर ती वस्तू कोणालाही द्यायची नाही, ती आपल्या घरातच ठेवायची. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धेने, हसतमुखाने हे करायचं, आनंदाने करायचं, श्रद्धेने करायचं. भाग 7वा समाप्ती. तर मित्रांनो, आजचा हा दिवस शुभ संधी घेऊन आला आहे. आज उंबरठ्यावर ही एक छोटीशी वस्तू ठेवा आणि पहा, लक्ष्मी देवी तुमचं घर कायमचं निवासस्थान बनवतील. या व्हिडिओत सांगितलेली कृती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका, जेणेकरून अधिकाधिक लोकांपर्यंत हे धनप्राप्तीचे रहस्य पोचतील आणि त्यांनाही त्याचा खूप लाभ होईल. धन्यवाद. सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.